च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आली। निखिल बाबर आणि त्यांची संपूर्ण टीम, मी निखिल बाबर यांना विनंती करतो की आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण या ठिकाणी करावा। निखिल बाबर यांचा सन्मान केला जाईल। स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आली आणि त्यांचा सन्मान ऑपरेटर प्रोप्रायटर निखिल बाबर, एक जबरदस्त समालोचक, पण त्यांनी आपला मोर्चा ओलवला तो लाईव्ह कडे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी होत असताना यानंतर अजिंक्य बाऊड यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल। यानंतर अजिंक्य बाऊड दिवस आणि रात्रीमध्ये खूप चांगलं समालोचन त्यांचं आपण ऐकलं। वरोशी गावचे सुपुत्र आमचे मित्र अजिंक्य बाऊड यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल। एक जबरदस्त गुणलेखक नारपोली गावचे सुपुत्र, रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे ते मेंबर्स आहेत आणि गुणलेखकांना सगळ्यांनाच प्रभावित करणारे एक जबरदस्त गुणलेखक मयूर पाटील यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल। अजिंक्य बाऊड यांचा सन्मान या ठिकाणी होत असताना सतीश शेखर यांच्या शुभ हस्ते यानंतर मयूर पाटील गुणलेखक आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। अष्टविनायक मोहपाडा संघ, एकदा जोरदार टाळ्या वाजवा या गुणलेखकासाठी। कॉमेंटेटर आम्ही 4-4 5-5 होतो, पण एकटे गुणलेखक आणि जबरदस्त भूमिका त्यांनी बजावली। मयूर पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। यानंतर डीजे ऑपरेटर आपण यायचं या लवकर, त्यांचाही सन्मान झालेला आहे। हा तदनंतर आपण पाहतोय सनी मंडप डेकोरेटरचे मंगेश शिंदे जर का असतील किंवा कोणताही मेंबर्स असेल तर त्यांना आम्ही विनंती करतोय की सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं। सनी मंडप डेकोरेटरचे या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत, परंतु तत्पूर्वी दिवस रात्रमध्ये ज्यांचं आपण समालोचन ऐकलं ते अंकित मालुसरे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत। मी आयोजकांना विनंती करेन की आमचे समालोचक मित्र अंकित मालुसरे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावं। आणि या शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय तो अंकेश, आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आपण या ठिकाणी यावं। चला अंकेश, आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आपण या ठिकाणी यावं। दीपक भोईर सरपंच यांना आम्ही विनंती करतोय, मोठी जुई आपण या ठिकाणी मुख्य मंचावरती यावं आणि पुढील समालोचन या ठिकाणी करतील अंकित मालुसरे। मोठी जुई ग्रामपंचायत सरपंच दीपक शेठ भोईर यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल। मी दादांना विनंती करतो की आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण या ठिकाणी करावा। मी पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय। जर कोणाचं स्वागत सन्मान या ठिकाणाहून चुकून राहिला असेल तर त्यांचाही शब्द सुमनानं आम्ही मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय आणि जातोय बक्षीस वितरण सोहळ्याकडे।
मेगा फायनल मॅन ऑफ द मॅच दिलेला आहे. खर तर राज शूज राकेश कुमावत यांच्याकडून टॉप 3 मध्ये येणारे जे 3 संघ होते त्यांचा जो 12वा खेळाडू होता तीनही संघांचा त्यांच्यासाठी शूज ठेवण्यात आलेले होते आणि ते शूज त्या ठिकाणी वितरित केलं जाईल. बघा 12व्या खेळाडूची अहमियत. मोहपाडावाडीचे तेजस पवार, कराडे बुद्रुकचे यश गोडिवले आणि मोठी जुई संघाचे साई मडवी. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी या दरम्यान नरेंद्र बाजी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. 12वा खेळाडू टॉप 3 मध्ये जे 3 संघ आले ना त्यामधील जो 12वा खेळाडू त्यासाठी शूज देण्यात आले होते राज शूज यांच्या माध्यमातून आणि हे शूज दिलं जाईल. खऱ्या अर्थानं आपण बघतोय मोपाडावाडीचे तेजस पवार यांना, कराडे बुद्रुकचे यश गोडिवले आणि जुई संघाचे साई मडवी यांना हे शूज प्रदान केलं जात आहे. अंकित ही वेगळी संकल्पना आहे. तिन्ही संघाचे 12वे खेळाडूंना या ठिकाणी शूज देण्यात आहे. दादा इकडे शुभम इकडे बोलो त्याला बोलो. नाही तर परत घेईन ते. इकडे इकडे अरे इकडे जाऊ चला ओके. हा जुईचे आहेत 12वे खेळाडू मोठे जुईचे महागुरु. तर 12वा खेळाडू बसलाच नाही जुई संघाचा. अशा प्रकारचे कित्येकदा पाहिलं खुर्ची त्याने दुसऱ्याला दिली पण तो बसलाच नाही. त्याला मॅच मध्ये इतका कटाक्ष होता. काय नाव आहे? उभा होता. नाव काय? साई मडवी. साई मडवी. तिरंगा चषकामध्ये एक वेगळी संकल्पना. असं 12व्या खेळाडूला कधी कुठे बक्षीस मिळालं होतं का? नाही दुसरीकडे असं कुठे मिळालं होतं का? नाही. कसं वाटतंय? कसं वाटतंय माझा? चांगलं वाटतंय. गारगार वाटतंय ना? ठीक आहे ओके. नरेंद्र बाजिया एक वेगळी संकल्पना तिरंगा ट्रॉफीमध्ये अष्टविनायक क्रिकेट संघ आणि पंचशील नगर रहिवासी यांच्या वतीने आयोजित या टुर्नामेंटमध्ये 12व्या खेळाडूंना पण या ठिकाणी आनंद घेतलेला आहे. पुढच्या वेळेस 12वे धावत येतील. जाऊया पुढच्या बक्षिसाकडे. यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेतील हे पारितोषिक या ठिकाणी वितरित केलं जाईल आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय. आशिष जाधव यांना मी विनंती करतोय की आपण समोर यावं. आपल्या शुभ असे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. ज्याने संपूर्ण स्पर्धेत 4 मॅच 4 झेल टिपले 3 रनआउट आपल्या कौशल्यतेने त्या ठिकाणी प्राप्त केले आणि हे पारितोषिक जातंय कियान शिलेवन एसीसी मोठी जुई संघाचा अंकेश कामोटकर. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. हा नक्कीच अंकेश कामोटकर ठरतो या स्पर्धेमधील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त क्षेत्ररक्षण त्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलंय. 4 झेल त्याने या स्पर्धेमध्ये टिपलेत. अनेक बायकरमॅन देखील आहे अंकेश कामोटकर. तो ठरतो या स्पर्धेमधील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आकर्षक अशी ट्रॉफी आणि त्याचबरोबरीने कूलर देऊन त्यांचा 2 मिनिटं थांबायचं या ठिकाणी केला जातोय. यानंतर सर्वोत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक दिलं जाईल आणि हे पारितोषिक देण्याची विनंती महागुरु आणि लाला ठाकूर यांना आम्ही विनंती करतोय की आपण हे पारितोषिक आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचे. 5 मॅचेस संपूर्ण स्पर्धेत तो खेळला. 5 षटक त्यानं टाकली. 41 धावा खर्च केल्या. 6 विकेट आपल्या नावावरती करत सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा किताब पटकावलाय. तो खऱ्या अर्थानं मोहपाडावाडी संघाचा नसून स्वर्गीय नंदू प्रतीक 11 कराडे टीमचा शुभम उकरे. सर्वोत्कृष्ट गोलंदाज, आकर्षक अशी ट्रॉफी आणि
स्पोर्ट्स सायकल देऊन त्याचा गौरव हा, सायकल- सन्मानित या ठिकाणी केलं जाईल. सायकल तेव्हाच दिली जाईल जर ते 2 शब्द बोलले तरच, अन्यथा सायकल दिली जाणार नाही. हा, सायकल तेव्हाच दिली जाईल जर ते 2 शब्द बोलले तर, अन्यथा सायकल दिली जाणार नाही. शुभम, काय सांगाल, हे पारितोषिक तुम्हाला मिळालंय, तुमचा आनंद कुठपर्यंत आहे? मला खूप आनंद होत आहे. संघाने, हा ते सांगतात काही भीती वाटते, परंतु संघाचा सपोर्ट तुम्हाला कसा राहिलाय? मला मंगेश आवडे यांचा खूप सपोर्ट आहे. आमच्या टीमला सगळ्यांना त्यांचा तोच सगळं करतो आमच्यासाठी. आणि या संपूर्ण स्पर्धेविषयी काय सांगाल? ही स्पर्धा तुम्हाला कसं वाटलं खेळताना? तिरंगा चषकाचं हे आयोजन नियोजन खूप भारी होतं. अजिंक्य खरं तर तो भाऊक झालाय. आपण बघतोय की शब्द त्याचे उमटत नाहीयेत, पण युवा आहे, यंगस्टर आहे आणि खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने त्याला हाताळलं जाते ना, लाजवाब, त्याची कौतुकास्पद कामगिरी. शुभम उकरेसाठी विशेष एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात कराडेकर. यानंतर सर्वोत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक दिलं जाईल आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय आमचे पाहुणे नरेंद्र बाजी, त्याचबरोबरीने तेजस सोले आणि दुर्वांकूर यांनाही आम्ही विनंती करतोय की आपण समोर यावं. आपल्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल. संपूर्ण स्पर्धेत 4 मॅचेस तो फलंदाज खेळलाय, 5 षटकार, 3 चौकारांचा समावेश. संपूर्ण स्पर्धेत 27 चेंडू ज्यानं फेस केले आणि जवळजवळ 58 धाबा आपल्या खात्यामध्ये जमवल्या. एकता मोहपरावाडी संघाचा प्रशांत पवार सर्वोत्कृष्ट फलंदाज. अक्षरशः रात्र गाजवली या फलंदाजानं. जिथे षटकार मारणं कठीण होतं ना, तिथे लिले या फटके मारत, लिले या षटकार ठोकत आपली गुणवत्ता सादर करणारा प्रशांत पवार ठरला आहे सर्वोत्कृष्ट हा, फलंदाज. प्रशांत पवार साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मोहपाडावाडी टीमचा हा खेळाडू जबरदस्त बॅटिंग संपूर्ण दिवस रात्रमध्ये त्यांनी केली. संघाला अगदी अंतिम टप्प्यापर्यंत त्याने पोहोचवलं आणि हे पारितोषिक त्याने या ठिकाणी पटकावलं. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटचं हे किताब त्याला जात आहे. प्रशांत, पुन्हा एकदा तुम्हाला तोच क्वेश्चन असेल की कसं वाटतं हे पारितोषिक घेत असताना? खूप आनंद होत आहे. या अष्टविनायक क्रिकेट संघ मोहपाडा आयोजित तिरंगा चषक 2026चं हे दिमागदार देखणं आयोजन तुम्हाला कसं वाटतंय? आयोजन खूप सुंदर होतं आणि की इथे खेळायला सुद्धा खूप मजा आली. तुमच्या संघाचे असे कोणते खेळाडू होते ज्यांचा तुम्हाला खूप सपोर्ट, पाठिंबा हे पारितोषिक मिळवताना राहिलं किंवा संघाला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी राहिलंय? नक्की शुभम नाईक, मयूर पवार, सिद्धार्थ पवार चांगली गोलंदाजी केली त्यांनी आणि त्यांच्या जोरावर आम्ही इथे पोहोचलो. प्रशांत, खरं तर आजची रात्र थोडीशी वेगळी राहिली. शुभम नाईक कडून भरपूर अपेक्षा होत्या, पण पहिल्या मॅच पासून ज्या पद्धतीने तू बॅटिंग केले, या मैदानावरती तुझा एक वेगळाच पेहराव असतो. या मैदानावरती खेळताना एक वेगळ्याच लुकआउटनं तू खेळत असतो. कसं वाटलं खरं तर या खेळपट्टीचं स्वरूप बघता? खूप दिवसानंतर प्रशांत पवार, जुना प्रशांत पवार आम्हाला बघायला मिळाला. नक्कीच 4-5 टुर्नामेंट झाल्या, मी खूप बॅकफुटला होतो, पण संघाने मला खूप सपोर्ट केला आणि ओपनिंगसाठी प्राधान्य दिलं आणि त्यांचा मी खूप मनापासून आभार मानतो. अखेर घरचं मैदान ते घरचंच मैदान असतं. पुन्हा एकदा तू भरत आलाय. पुढच्या टुर्नामेंटसाठी तुला तर शुभेच्छा असतीलच, पण तुम्ही आता जी सायकल घेता यात बिलकुल शंका नाही आहे. सायकल तुमच्या वाट्याला आलेच, पण तुमच्याकडे टेम्पो असताना तुम्ही सायकल ही चालवाल कधी? महत्वाचा प्रश्न आहे, कारण सकस आहार, नियमित व्यायाम आणि त्याचं जिवंत उदाहरण यश मोरेने सिद्ध केलं. तुम्ही फिट असाल तर हिट व्हाल. प्रशांत, तुलाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आता आपण जाऊयात. मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक पेंडिंग ठेवलं जाईल. तिरंगा ट्रॉफी 2026चा 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय एकता मोहपडावाडी संघ. रोख रक्कम 25,000 भव्य दिव्य ट्रॉफी देऊन या टीमचा सन्मान केला जाईल. पण ते पारितोषिक देण्यासाठी मी अष्टविनायक क्रिकेट संघ मोहपाडा याला विनंती करतो की सगळे आयोजक आपण एकत्र यायचे. आपल्या शुभ हस्ते पारितोषिक प्रदान केले जाईल.
एकदा जोरदार टाळ्या वाजवा मोपडावाडी टीम साठी. त्यांनी खूप चांगलं प्रदर्शन केलं. रोख रक्कम 25,000 आणि तिरंगा ट्रॉफीची भव्य दिव्य ट्रॉफी घेत सन्मान या ठिकाणी केला जातोय एकता मोपडावाडी टीमचा. वेल प्लेड, अभिनंदन. पुढील टुर्नामेंट साठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा असतील. असाच खेळ तुमचा भरत राहू याच शुभेच्छा मी या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देतो. यानंतर द्वितीय पारितोषिक दिलं जाईल आणि हे पारितोषिक देण्याची विनंती हे पारितोषिक मी आमचे लाईव्ह वाले कॉमेंटेटर अंपायर जे या ठिकाणी अवेलेबल आहेत त्यांना विनंती करतोय की आपण समोर यावं. आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान केलं जाईल. खऱ्या अर्थानं आपण बघतोय द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय स्वर्गीय नंदू महाडिक. खरं तर थोडंसं मनाला भावूक वाटतंय कारण ज्या नंदू महाडिकने बरेचशा टुर्नामेंट तुम्हाला जिंकून दिल्यात ते आज आपल्यात नाही आहेत आणि अचानकची स्पर्धा तुम्ही जिंकता. थोडंसं आम्हालाही भावूक होतंय. स्वर्गीय नंदू महाडिक आणि स्वर्गीय प्रतीक गोडिवले यांच्या नावानं खेळणारा कराडे बुद्रुक संघ ठरलाय. रोख रक्कम 50,000 आणि भव्य दिव्य ट्रॉफीचा मानकरी. वेल प्लेड, हार्दिक अभिनंदन. असाच खेळ तुमचा बहरत राहो. सगळे यंगस्टर आहेत. बंडे गोडविले दुपारी एक मॅच मध्ये होते पण त्यांनाही गोलंदाजी करताना मार बसला होता. अखेर ते जरी नसले तरी हा स्क्वॉड या यंगस्टरनी सांभाळून ठेवला आणि अखेर या स्पर्धेचे तिरंगा ट्रॉफीचे रनर अप ठरलेत ते स्वर्गीय नंदू प्रतीक 11 कराडे बुद्रुक. पुढील टुर्नामेंट साठी तुम्हालाही खूप 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 साऱ्या शुभेच्छा. यानंतर या स्पर्धेतील सगळ्यात मोठा खेळाडू मालिकावीर या वैयक्तिक पारितोषिकाकडे आपण जातोय आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन ऋतू कांबळे आणि आशिष जाधव या मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण समोर यावं. आशिष जाधव आणि ऋतू कांबळे या मान्यवरांना आमची विनंती असेल की आपण समोर यावं. या स्पर्धेतील मालिकावीर हे पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. कोण असेल या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट सगळ्यात मोठा खेळाडू? कोण असेल? कोणाचा विश्वास नाही का? जुई संघ चॅम्पियन पद तुम्ही पटकावलं आणि तुम्हाला विश्वास नाही का की तुमच्याकडे असा खेळाडू असेल? ज्याने संपूर्ण स्पर्धेत 5 मॅच खेळल्या, 7 षटकार, 1 चौकार, एकंदरीत 25 चेंडू त्याने फेस केले. जवळजवळ 71 धावा त्याने जमवल्या आणि गोलंदाजी करताना 1 विकेट ज्यानं आपल्या नावावरती केली आहे. एकंदरीत 76 पॉइंट आपल्या नावावरती करणारा मोठी जुई संघाचा नसून कराडे संघाचा यश मोरे मालिकावीर ठरतोय. 76 पॉइंट त्यानं आपल्या नावावरती केलेत. षटकार चौकारांची आतिषबाजी पण त्याहीपेक्षा सिंगल डबल ज्या पद्धतीने त्याने घेतल्या, आम्हाला असंच वाटायचं की हा फक्त बिल्डर आहे, बॉडी दाखवतो, पण तसं नाही. त्याची लवचिकता, क्रिकेटला असलेला मी तर म्हणेन खऱ्या अर्थाने त्याचा व्यायाम आणि स्वतःची गुणवत्ता सादर करत त्यानं पुन्हा एकदा पटकावलंय या स्पर्धेतील मालिकावीर हा किताब. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात यश मोरे या खेळाडूसाठी. वेल प्लेड यश, अभिनंदन मनापासून.
तुझं आम्ही अभिनंदन करतो आणि पुढील टुर्नामेंट मध्ये असाच खेळ होईल या शुभेच्छा आम्ही तुम्हाला देतोय. अष्टविनायक क्रिकेट संघ मोहपाडा यांच्या वतीने ऑर्गनाइज करण्यात आलेली 77वा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं तिरंगा ट्रॉफी आणि या ट्रॉफीचा चॅम्पियन संघ आणि हे पारितोषिक देण्याची विनंती मी उपस्थित सगळ्या मान्यवरांना करतोय की आपण फक्त समोर उभं राहायचंय, आहे त्या जागेवरतीच उभे राहा जेणेकरून फोटो सेशन व्यवस्थित पद्धतीने होईल. तिरंगा ट्रॉफी 2026 अष्टविनायक क्रिकेट संघ मोहपाडा पंचशील नगर रहिवासी व मित्र परिवार यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली ही स्पर्धा आणि हे पारितोषिक जात आहे कियान शिलेवन एसीसी मोठी जुई संघाला रोख रक्कम 1 लाख रुपये आणि तिरंगा ट्रॉफीची मोरया मंगल मूर्ती मोरया. चला सगळेजण या. मोठी जुई बोलो भारत माता की जय. बोलो गणपती बाप्पा मोरया बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. नक्कीच खूप करते खरे तर छुपा रुस्तम यश धुरव आणि आपण बघतोय की कित्येकदा ग्रीष्माच्या नावाने कियांच्या नावानं सक्सेस ठरला आणि अखेर अचानकची स्पर्धा जिंकणं म्हणजे खरे तर स्वप्नवत स्पर्धा जिंकण्यासारखं असेल. हे नाव कायम लक्षात ठेवलं जाईल. तिरंगा ट्रॉफी 2026 चे चॅम्पियन मोठी जुई. नक्कीच बोला गणपती बाप्पा मोरया.